नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्टॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. खोटं बोलले का चुकून झालं म्हणून याच्याने अक्षयसोबत तिचं बोलणं पण होईल आणि त्याला माहिती पण नाही होणार का ते ॲक्च्युली आरुषी त्याला मिस करत होती म्हणून सगळ्यांना पण करत होती म्हणून. पण सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवत अक्षयने लगेच 2 सेकंदातच तिला रिप्लाय केला. हे काय मेसेज पाठवला तू? अक्षयचा मेसेज पाहून आरुषीचं मन जोरजोरात धडकायला लागला होता आणि मग तिने तेच केले जो विचार करून ठेवला होता. ओ सॉरी, असं वाटतंय चुकून हा मेसेज सेंड झाला आहे. रिअली? अक्षयने परत कन्फर्म करण्यासाठी तिला विचारलं. आरुषीने पण लगेच उत्तर दिलं, ऑफकोर्स. 5 सेकंदातच तिचा मोबाईल वाजायला लागला. आरुषी एकदम चकित झाली. अक्षयचा कॉल होता. तिने कॉल उचलला. हॅलो. नर्वसनेसमुळे तिचा आवाज पण कापत होता. हा बोल, काय बोलायचं आहे? दुसऱ्याकडून अक्षयने विचारलं. मी काय बोलू? आरुषीने कन्फ्यूज होऊन विचारलं. खरंच तो मेसेज चुकून आला होता? अक्षय थोडा मजाक करत बोलला. हां, तर तुला काय वाटलं? आत्ताच आरुषीच्या आवाजात कॉन्फिडन्स घेऊन बोलत होती. असं तर मग एवढ्या लवकर तू माझा कॉल कसा घेतला? तेही फक्त 2 सेकंदातच. अक्षयचं बोलणं ऐकून आरुषीने जाम डोळे मिटले. आरुषी स्वतःला नॉर्मल करत होती. तिने त्याला उत्तर दिले, ते फक्त तेव्हा मी मोबाईलवर गेम खेळत होती ना, त्याच्यामुळे तेवढ्यात तुझा कॉल आला आणि माझा हात चुकून लागला आणि तुझा कॉल उचलला गेला. ओ आय सी. एक्सप्लेनेशन तर खूपच हेवी दिलास तू. बोलत अक्षय हसला. त्याच्या हसण्याने आरुषी अजूनच जास्त नर्वस होत होती. अक्षय बोलला, आरुषी, हां, मिस करत होतीस मला? अचानक त्याचा प्रश्न ऐकून आरुषीचा चेहरा लाल झाला. मी का मिस करू तुला? कसं तरी तिने त्याला उत्तर दिले. सो तिने विषय बदलावत बोलली, आणि तू आज एवढ्या लवकर कसा जागला? झोपलेला असतो तर नक्कीच जागला असतो ना. मी झोपलोच नाही तर उठणार कसा? मीटिंगनंतर काही पेपरवर्क बाकी होते म्हणून पूर्ण रात्र त्याच्यातच गेली. अक्षय थोडा थकलेला आवाजात बोलला. ओ, तर मग काम संपलं का अजून बाकी आहे? आरुषीला आता काळजी पण वाटत होती का अक्षय तिथं पोहोचल्यावर त्याने आराम पण नाही केले आणि परत जागून त्याला काम करायला लागत होतं. हां, बस झालंच आता, अक्षयने तिला उत्तर दिलं. फोनवर आता कोणीच काही बोलत नव्हता. दोघे पण शांत झाले होते. तेवढ्यात आरुषी बोलली, अक्षय, आय एम सॉरी. आरुषी हळूच बोलली. दुसऱ्याकडे आरुषीचं बोलणे ऐकून अक्षयच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली होती. त्याने पण तिला आता काहीच टॉन्ट नाही केला आणि हळूच बोलला, इट्स ओके, सॉरी ॲक्सेप्टेड. त्याचं सॉरी ॲक्सेप्टेड हा शब्द ऐकून आरुषीने पण मोठा श्वास घेतला. फोनवर आरुषीला लायटरचा आवाज आला आणि ती समजली का अक्षय नक्कीच सिगरेट पित असेल म्हणून. थँक्यू सो मच अक्षय, आज जे पण केलं माझ्यासाठी त्याच्यासाठी हे आहे. आरुषी त्याला आज थँक्स पण नव्हती बोलू शकली म्हणून तिने सॉरीबरोबर थँक्स पण ॲड करून दिला होता. तिचं बोलणं ऐकून अक्षयला हलका हसू आला. तसं पण तू पण खूप चांगलं हँडल केले होते. खूप प्रोग्रेस केला आहे तू. आय एम इम्प्रेस. अक्षयने आरुषीची खूप छोटी तारीफ केली होती. पण अक्षयच्या तोंडातून एवढी तारीफ पण ऐकायची म्हटली तर वाघाच्या जबड्यातून त्याचं शिकार हिसकावणं असं असायचं.
आरुषी तर खुशीत हवेतच उडायला लागली होती. अक्षयसारखा माणूस आज तिची तारीफ करत होता. ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सगळं काही तुझ्यामुळं तर झालंय, आरुषी हसत म्हटली. तिनं एक वेळा घड्याळात पाहिलं आणि अक्षयला बोलली, अक्षय, तू आज पूर्ण दिवस बिझी राहणार आहेस का? असं काही नाही. जर तुला माझ्याशी बोलायचं वाटलं, खूप मन होत असेल तर एनी टाईम कॉल करू शकतेस तू, अक्षय तिला चिडवत बोलला. बोलायला नक्कीच तो बोलला होता, पण पुढील 3 दिवस त्याच्यासाठी कामच काम होतं. मी मजाक नाही करत आहे. अक्षय, तू थकला असशील ना, आणि आता तर तिथे सकाळ पण झाली असेल. थोडा वेळ आराम करून घे. आरुषीच्या आवाजात त्याची काळजी दिसत होती. तू झोपायला चालली? अक्षयने तिला विचारलं. अक्षय, आत्ता इथे फक्त 6:30 वाजलेत. मी लगेच का झोपायला जाऊ? ओके, देन लेट्स डू समथिंग डिफरंट. अक्षय थोडा एक्सायटेड होत बोलला. आरुषीची धडकन वाढायला लागली होती. काय माहिती, पण आज अक्षयचा आवाज तिला खूप ॲट्रॅक्ट करत होता. असं वाटत होतं का अक्षयने बोलत राहावा आणि आरुषी ऐकतच राहावा. ती त्याच्याच विचारात होती. तेवढ्यात परत तिकडून अक्षयचा आवाज आला. आरुषी, तू कधीच सनसेटच्या टाईममध्ये सनराईज होताना पाहिलंय का गं? काय बोलायचं आहे तुला? आरुषी थोडी कन्फ्यूज होऊन अक्षयला बोलू लागली. अक्षय चालत त्याच्या रूमच्या विंडोजवळ गेला आणि अचानक आरुषीचा कॉल कट केला. ती चकित होऊन मोबाईल पाहू लागली. तेवढ्यात तिकडून अक्षयचा व्हिडिओ कॉल आला. आरुषीने कॉल रिसीव्ह केला. अक्षयला समोर पाहून ती सगळंच विसरली होती. अक्षयने ह्या वेळेस फक्त बाथरोब घातलेला होता. त्याच्या केसातून अजून पण टिप पाणी गळत होतं. कदाचित आरुषीला कॉल करायच्या आधी तो अंघोळ करत असेल. सतत एकदम परफेक्ट राहणारा व्यक्ती, त्याचे केस आज जरा विस्कटलेले दिसत होते, पण याच्याने अक्षय अजूनच जास्त सुंदर दिसत होता. आरुषीने आजच अक्षयसोबत दुपारी व्हिडिओ कॉलवर बोलली होती, पण तेव्हाच्या अक्षयमध्ये आणि आताच्या अक्षयमध्ये खूपच फरक तिला दिसत होता. पण तेव्हा शौर्य आणि सुमित्रा पण तिथं होते, पण आता ते दोघेच एकमेकांसमोर होते. आरुषी जिथे उभी होती तिच्या मागच्या खिडकीतून सूर्य मावळताना दिसत होता. अक्षयने बॅक कॅमेरा ऑन केला आणि आरुषीला तो बाहेरचा नजारा दाखवू लागला. तिला काही गोष्टी दाखवतच होता का तेवढ्यात तो बोलला. आरुषी, ते बघ, सूर्य उगवतोय. त्याचा आवाज ऐकून आरुषीचं पण लक्ष स्क्रीनवर गेला, जिथे हळूहळू सूर्य उगवताना दिसत होता. अक्षय एवढ्या लांब असून पण आरुषीला वाटत नव्हतं का अक्षय तिच्यापासून हजारो किलोमीटर लांब आहे म्हणून. व्हिडिओ कॉलवर तरी पण तिला वाटत होतं का अक्षय आणि ती सोबतच उभी राहून तो नजारा पाहता. आणि हे बोलणं चुकीचं नव्हतं का अक्षय तिच्या आयुष्यात नवीन किरणासारखा आला होता. तिला यांच्यात अक्षयबरोबर राहण्याचा प्रेमाचा सहवास वाटत होता, ज्याला ती पूर्ण आयुष्यात कधीच विसरणार नव्हती. आरुषी हा विचार करून एवढी इमोशनल झाली होती का तिच्या डोळ्यात पाणी यायला लागला होता. अक्षयने फ्रंट कॅमेरा ऑन करून आरुषीला स्माईल करत म्हणाला,
खूप वेळ झाला आहे, आता तू पण जाऊन आराम कर. एवढा पण वेळ नाही झाला. तसं पण तू आता काय करणार आहेस? आरुषीनं पण त्याच्या डोळ्यात पाहून विचारलं. मी मी तर आता बाहेर जॉगिंग करायला चाललो आहे. काय काही चांगल्या नजारांची मज्जा घेऊन येतो जरा, अक्षय मजाक करत बोलला. ओके, गुड नाईट. आरुषीच्या चेहऱ्यावर पण एक हसू आले होते. गुड मॉर्निंग अक्षय. अक्षय कॉल कट करणार तेवढ्यात आरुषीला काहीतरी आठवले आणि ती बोलली, वेट वेट अक्षय, तू परत कधी येणार आहेस? ती एकाच दमात सगळं काही बोलून गेली. आता तर मानून घे, माझ्याशिवाय तुझं पण मन नाही लागत ना, म्हणून एकाच दिवसात एवढी हालत तुझी झाली. अक्षय परत तिला चिडवू लागला. त्याचा प्रश्न ऐकून आरुषीला बोलायला काही सुचत नव्हतं. अक्षयने आरुषीला लाजताना पाहिलं तर त्याला हसायला आले. डोंट वरी, सगळं काम व्यवस्थित झालं तर 2 दिवसातच मी परत येईल, त्याने आरुषीला सांगितलं. ओके बाय, टेक केअर. बोलत अक्षयने कॉल कट केला. अक्षयसोबत बोलल्यावर आरुषीला तर झोपच लागत नव्हती. ती सकाळी 4 वाजेपर्यंत अक्षयचाच विचार करत होती. नंतर झोपून उठल्यावर पण ती एकदमच फ्रेश वाटत होती. क्लॉथ डिझाईनमध्ये काम करून तिला आता पूर्ण 1 महिना झाला होता. जसं तिचं काम झालं तसं तिला तिच्या पेमेंट घ्यायला बोलावलं. ती एक क्लीनर होती म्हणून तिला हातातच पेमेंट दिले जात होतं. आरुषीच्या आयुष्यातील तिची पहिली कमाई होती म्हणून ती खूप खुश होती. तिने ते पैसे मोजले. एक वेळ नाही तर 2-3 वेळा तिने ते पैसे परत मोजले. पूर्ण 5,000 तिच्या हातात आज तिच्या मेहनतीने कमवलेले पैसे होते. हातात पैसे घेऊन ती नाचायलाच लागली होती, कारण तिच्या जीवनातील तिची ही पहिली मेहनतीची कमाई होती. आता ती एवढी खुश होती का तिला वाटत होतं आता ती स्वतःच खर्च उचलू शकते, म्हणून तिला कोणावर डिपेंड नाही राहायला लागणार. तिने ते पैसे हातात घेऊन एक सेल्फी घेतले आणि अक्षयला सेंड केले. माझं पहिलं पेमेंट म्हणून. पण अक्षयकडून काहीच उत्तर नव्हता आला. कदाचित तो बिझी असेल विचार करून ती त्याच्या रिप्लायची वाट पाहू लागली. खूप वेळ झाल्यावर पण रिप्लाय न आल्याने ती विचार करू लागली की तिला कोणाकडून रिप्लायची अपेक्षा करते. ती राठोड इंडस्ट्रीजचा मालक जो करोडो रुपये कमवतो, त्याला 5,000 हे काहीच नाही त्याच्यासाठी. हा विचार करून ती नाराज व्हायला लागली होती. इकडे खुराना हाऊसमध्ये वेगळाच नजारा होता. सुमित्रा कॅफेमधून आल्यानंतर तिने जाऊन स्वतःला रूममध्ये बंद करून घेतले. दुसऱ्या दिवशी पण उघडायला ती तयारच नव्हती. रात्री तर जेवण काही केलेच नव्हते, पण सकाळीही तिने काहीच केलेले नव्हते. म्हणून आचलने एका हाऊसकीपरला सांगून सुमित्राला जेवणासाठी बोलवायला पाठवले. पण सुमित्रा दरवाजा पण उघडायला तयार नव्हती. खूप वेळ झाला दरवाजा ठोकून तरी तिने दरवाजा नाही उघडला. शेवटी आचलच आली आणि ती पण ट्राय करू लागली. तिला ती ऐकत नव्हती. म्हणून आचलने हाऊसकीपरला डुप्लिकेट चाव्या आणायला सांगितल्या आणि त्याला चाव्यांनी दरवाजा उघडला. आचल रूममधील सीन पाहून शॉकच झाली होती, कारण सुमित्राने सगळे फर्निचर तोडून फोडून टाकले होते. पूर्ण बेडरूम अस्ताव्यस्त करून टाकले होते. तिची अवस्था पाहून आचलला पण रडायला यायला लागले होते. आचल जाऊन तिच्या गळ्यात पडली आणि बोलली, शांत हो मॉम, प्लीज रडू नको. सुमित्रा आचलला बोलली, तुला माहिती आहे त्या दोघांनी माझ्यासोबत काय काय केले ते?
आणि ती गोष्ट माझ्या सगळ्या मैत्रिणींमध्ये पसरली पण असेल. सगळे मिळून मला आता फोन करू लागल्या आणि माझी मजाक उडवू लागल्या. त्या अक्षय राठोडने आणि आरुषीने माझी किती इज्जत घालवली कॅफेमध्ये. मला कोणाला तोंड दाखवायची पण लायकी नाही राहिली माझी. म्हणून सुमित्रा आणि जोरात रडू लागली. आचल तिला समजावत बोलली, मॉम तू त्या दोघांबद्दल नको विचार करू, त्याचा बदला तर आत्ता मी घेणार आहे. आचल रागात दात करडत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून सुमित्राला थोडं बरं वाटत होतं. सुमित्रा आचलकडे पाहत म्हणाली, बेटा त्या दोघांना सोडू नको. त्यांना पण समजायला पाहिजे आपण काय चीज आहोत ते. आचल बोली, डोंट वरी मॉम, मी त्यांना सहज नाही सोडणार. असं सहजासहजी तर नाहीच. पूर्ण हिशोब घेतल्याशिवाय सोडणारच नाही. आता चल काहीतरी खाऊन घे. काल रात्रीपासून तू काहीच नाही खाल्लंय आणि सकाळी पण काहीच नाही केलं. आचल सुमित्राला बोलली, तुला माहिती आहे ना पप्पा पण किती टेन्शनमध्ये आहेत ते, आणि तुला असं पाहिलं तर ते अजून टेन्शन घेतील. चल काहीतरी खा. चल मॉम, आरुषीसोबत बदला पण घ्यायचा आहे. त्याच्यामुळे स्वतःला स्ट्रॉंग तर करायला लागेल ना. आज मी सगळं तुझ्या आवडीचं जेवण बनवायला सांगितलं होतं. चल मग. सुमित्रा पण हे ऐकून तिच्या मागे हॉलमध्ये गेली. हाऊसकीपरने आधीच सगळं जेवण डायनिंग टेबलावर ठेवले होते. ते जेवायला बसणार तेवढ्यात डोरबेल वाजू लागली. आचलने जाऊन दरवाजा उघडला. रागात रमणीक खुराना पाय आपटत घरात आले. आचल म्हटली, हे बघ मॉम, पप्पा पण आले. आता आपण सोबत लंच करूया. पण तिचं बोलणं संपायच्या आधीच रमणीक आचलकडे पाहत म्हणाला, तुला काय वाटतंय? एवढं सगळं झाल्यावर पण माझं पाणी तरी प्यायला मन तरी होईल का? आजपर्यंत रमणीक आचलवर कधीच ओरडला नव्हता. म्हणून हा राग पाहून आचल चकित झाली होती. सुमित्रा रमणीककडे पाहत म्हणाली, काय झालं, एवढे का रागवतायत तुम्ही? रमणीक तिच्याजवळ येत बोलला, हे तुम्हाला विचारतेस? हे सगळं तर तूच केलंस ना, मग कशाला विचारतेस परत तुम्हाला? रमणीक आचलकडे पाहत म्हणाला, आणि तू पण तेवढीच जबाबदार आहेस आपल्या बरबादीसाठी. आचल आणि सुमित्रा दोघी पण चकित झाल्या होत्या. त्यांना अजून पण नव्हतं समजत का नक्की काय झालंय म्हणून. दोघी पण सोबत बोलल्या, नक्की झालंय तरी काय ते तरी सांगा. ओके ठीक आहे, तुम्हाला माझ्याच तोंडाने ऐकायचं आहे ना, तर ऐका. हे घ्या, दोघी पण तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच पाहून घ्या. रमणीकने एक पेपर आणि एक व्हिडिओ कॅसेट त्या दोघींपुढे देत बोलला. पेपरमध्ये सुमित्रा आरुषीवर कॉफी फेकताना दिसत होती. त्याच्यासोबत एक हेडलाईन पण होती, सुपरस्टार आचल खुरानाच्या आईने एका मुलीवर फेकली गरम गरम कॉफी. हे पाहून धक्काच लागला सुमित्राला. पेपरमध्ये सुमित्राचं तोंड तर दिसत होतं, पण आरुषीचं तोंड बिलकुल नव्हतं दिसत. तिथं हे पण नव्हतं समजत का ही मुलगी नक्की आहे तरी कोण. म्हणजे याच्याने सगळं समजत होतं का हे सगळं जाणून बुजून केलेलं होतं. आचलने ती कॅसेट घेतली आणि पाहू लागली. ते पाहताच तिला घाम यायला लागला. तिने घाबरून लॅपटॉप बंद केला आणि जोरात सोफ्यावर बसली. त्या व्हिडिओमध्ये आचल त्या वेटरसोबत दिसत होती. आचल रडत बोलली, पापा प्लीज हे खरं नाही आहे. हे मला फसवायचा प्रयत्न करतायत. हे सगळं त्या अक्षयने केलंय. सुमित्रा पण आचलला साथ देत बोलली. रमणीकला समजावून बोलली. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.